नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर दर 3 वर्षातून एकदा अधिक मास किंवा धोंड्याचा महिना येत असतो. तर 2026मध्ये हा अधिक मास आहे तो कधीपासून सुरू होतोय आणि कधी संपतोय आणि जो अधिक मास आहे किंवा धोंड्याचा महिना आहे त्यामध्ये काय करायचं आहे किंवा आपल्याला काय करायचं नसतं. आणि आपल्याकडे खूप दिवसापासूनची अशी पद्धत आहे की जावयाला किंवा मुलीला दोघांनाही चांदीच्या वस्तू भेट देतात किंवा अनारसं वगैरे केलं जातं. ते पुढे मी तुम्हाला सांगेनच. पण जो अधिक मास असतो तर हिंदू पंचांगानुसार आपल्याला हा जो अधिक मास आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण अधिक मास लागल्यामुळं जे हे आपलं वर्ष आहे 2026चं हे 12 महिन्याचं नसून 13 महिन्याचं असेल. आणि म्हणूनच याला अधिक मास म्हटलं जातं किंवा 1 महिना एक्स्ट्राचा वाढतो किंवा पुरुषोत्तम माससुद्धा म्हणतात. आणि हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. पण अधिक महिना असेल त्यावेळी लग्न असतील, गृहप्रवेश म्हणजेच वास्तुशांती, बारसं असं कोणतंही शुभकार्य केलं जात नाही. पण या अधिक मासाच्या महिन्यात आपल्याला पूजापाठ, व्रतवैकल्य, देवधर्म, दानधर्म, जप तप अशा गोष्टी केल्या जातात. आणि हा जो अधिक मास किंवा धोंड्याचा महिना आपल्या ग्रामीण भाषेत म्हणतात. तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही जर पुण्यकर्म, दानधर्म अशी कामं केली तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो असं मानलं जातं. तर हा एक महिना कसा काय वाढतो तर सूर्य पंचांगाच्या तुलनेत चंद्र पंचांगाची कालमर्यादा ही कमी असते. आणि चंद्र पंचांग हे 354 दिवसांचं असतं तर सूर्य पंचांग हे 365 दिवसांचं असतं. त्यामुळं दरवर्षी दोघांमध्ये सुमारे जवळपास 11 दिवसांचा फरक येतो. आणि मग ज्योतिषशास्त्रानुसार, शास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिनं म्हणजेच आपल्या ह्याच्यात 3 वर्ष तर आणि 16 दिवसांनी हा जो फरक आहे ह्या 3 वर्षामध्ये 11 दिवसांचा यामध्ये ना 1 महिना एवढा हा वाढ होतो, म्हणजे 1 महिना जास्त होतो. आणि ही जी वेळ आहे ह्याचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि हाच महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो किंवा पुरुषोत्तम माससुद्धा म्हटलं जातं. दामोदर माससुद्धा ह्या महिन्याला म्हटलं जातं. आणि पंचांगानुसार 2026मध्ये जो अधिक मास लागल्यामुळं अनेक म्हणजे बदल घडून येतात. यामुळे हिंदू जे आपलं नववर्ष आहे 12 ऐवजी 13 महिन्यांचं होतं. आणि या नवीन वर्षात अधिक मासाची सुरुवात आहे. म्हणजे जो अधिक मास आहे तो 17 मे 2026 पासून सुरू होतो आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल म्हणजेच संपेल. तर याचा अर्थ असाच होतो की 2026मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारा तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ. आणि अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणं किंवा उपवास करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो असं सुद्धा आपल्याकडे सांगितलं जातं. पण आपल्याला माहीत आहे की 3 वर्षातून एकदा अधिक मास किंवा धोंड्याचा महिना येतो. पण आपण त्यावरती कधी जास्त विचार करत नाही. तर अधिक महिना जो आहे तो 30 किंवा 33 दिवसांचा असतो. आणि ह्या कालावधीमध्ये सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. आणि यामुळंच पौराणिक कथामध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवाने त्याचा स्वीकार केला नाही. मग काय दुःखी कष्टी झालेलं हा जो अधिक मास आहे तो भगवान श्रीकृष्णांकडे गेला. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजेच श्री विष्णूंचा अवतार. आणि अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. आणि तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम माससुद्धा म्हणतात. भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळं तसंच पुरुषोत्तम या नावामुळं इतर 12 महिन्यापेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर माससुद्धा म्हणतात. तर अधिक मासात जे काही तुम्ही व्रत करता त्यात श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. तर अधिक मासामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. तर अधिक मासामध्ये आपल्याला जसं की आता कोणतेही विवाह असतील, गृहप्रवेश म्हणजेच वास्तुशांती असतील, लग्न समारंभ असतील, जसे की मुंडन असतं, बारसं असतील, तर अशी शुभ कार्य किंवा मंगल कार्य या महिन्यात केली जात नाहीत. असं मानलं जातं की या महिन्यात तुम्ही जर शुभ कार्य केलं तर त्याचं अपेक्षित फळ असं मिळत नाही. आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. आणि या काळात तुम्ही दान, जप, पूजापाठ
आणि गायीची सेवा हे करणं, दानधर्म असतील ते करणं, तर ते शुभ मानलं जातं. आणि या अधिक मासामध्ये तुम्ही रामायण, गीता, भगवद्गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचं दान करणं खूप शुभ मानलं जातं. तुम्हाला शक्य झालं तर या दिवसात तुम्ही अधिक मास 3 वर्षातूनच एकदा येत असतो. तुम्हाला शक्य झालं तर रामायण किंवा भगवद्गीता तुम्ही दान म्हणून देऊ शकता. कोणाला गरज असेल अशा व्यक्तीला तुम्ही दान केलेलं. आणि अधिक मासामध्ये आपल्याकडे जावयाला आणि लेकीला जेवायला बोलवून चांदीच्या वस्तू, सोन्याच्या वस्तू अशा भेटवस्तू दिल्या जातात. पण हे ज्यांची परिस्थिती आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावं. काही काही अशी लोकं आहेत की अगदी मागून घेतात की आमच्या मुलाला सासरवाडीकडून म्हणजे धोंडा महिना आहे, अंगठी पाहिजे, ह्याव पाहिजे, तेव्हा पाहिजे, असं पण होतं. मुलीच्या घरची जर परिस्थिती नसेल तर हे खूप म्हणजे हे आता सोन्याचं दर बघितलं तर ते गोरगरिबांना घेणं आणि घालणं, सोनं चांदीचं दर दोन्हीही खूप जास्त वाढलेले आहेत. ते शक्य नाही. आता हा प्रश्न फक्त इच्छेचा. जर तुम्हाला स्वइच्छेने कोणी घालत असेल तरच घ्या. मागून वगैरे घेण्याची परंपरा किंवा पद्धत नसावी. तर ज्यांना करायचं आहे ते म्हणजे जावयाला आणि लेकीला आपल्याला त्यांचा संसार सुखी व्हावा हा त्यामागचा हेतू असतो. या दृष्टीने ते देत असतात. तर चांदीच्या वस्तू दिल्या जातात, कारण चांदीच्या वस्तू दिल्यामुळं सुख समृद्धी येते असं मानलं जातं. ज्याची परिस्थिती आहे ते सोन्याच्या वस्तूसुद्धा भेटवस्तू म्हणून देतात. आता ज्यांना काही होत नाही ना, त्यांनी फक्त अनारसं केली तर 33 जाळीदार अनारसं करण्याची पद्धत असते. 33 ह्या संख्येला या दिवशी म्हणजे अधिक मासामध्ये खूप महत्त्व असतं. तर तुम्ही 33 अनारसं किंवा शंकरपाळे, लाडू, 33 लाडू असं 33 पदार्थाचा वाण दिला जातो. म्हणजे 33 ही संख्या या दिवशी खूप शुभ मानली जाते, कारण अधिक मासाचा महिना आहे तो शक्यतो 33 दिवसांचा येत असतो. तर त्या हेतूनं म्हणजे 33 पदार्थांचा वाण दिला जातो. मग तुम्ही खाण्याचे पदार्थ, अनारस मुख्य मान असतो तो या पदार्थ म्हणजे अनारसाचा मान असतो. ते जर नाही झालं तर तुम्ही लाडू वगैरे पण देऊ शकता. त्यानंतर धार्मिक पुस्तकं जसं की पुरुषोत्तम मासाची पोथी किंवा विष्णू सहस्त्रनाम यासारख्या आध्यात्मिक पुस्तकांचा सुद्धा वाण दिला जातो. आता ज्यांना काही जमत नाही त्यांना जर इच्छाच असेल तर तुम्ही अशी पुस्तकंसुद्धा देऊ शकता. आणि पुरुषोत्तम मासाची पोथीसुद्धा येते आणि विष्णू सहस्त्रनाम हे दिलं तरी चालतं. आणि वस्त्रामध्ये म्हणलं तर पुरुषांचे कपडे जसं की धोती, कुर्ता, शर्ट जे काय घालत असतील तर ती कपडे तुम्ही म्हणजे देऊ शकता. म्हणजे जावयासाठी, मुलीसाठी साडी घेऊ शकता. आता ज्यांना सोनं चांदी शक्य होत नाही त्यांनी साडी आणि कपडे घेतले आणि त्यासोबत 33 अनारसं करून दिले तरीसुद्धा होतं. सगळंच पाहिजे असं नाही. एक आपल्याकडे जी परंपरा म्हणून आपण करतो त्यानुसार केलं तरी चालतं. फक्त अंगठी नाही मिळाली किंवा चांदीची भांडी मिळाली नाहीत म्हणून रुसू नये. तर चांदीचे चमचे किंवा चांदीची जी भांडी असतात ते सात्विक गोष्टी असतात, त्यामध्ये खाल्लेलं वगैरे चांगलं असतं. तर ह्या दृष्टीने असतं. पण परिस्थिती असेल तर दिलं तर चालतंय, नसेल नाही दिलं तर काही फरक पडत नाही. पण आपल्याकडे पूर्वीपासून परंपरा आहे त्यानुसार देत राहतात. तर अधिक मासाला धोंड्याचा महिना का म्हणतात, तर या काळात नवीन जावयाला धोंडा म्हणजेच पाणी देण्यासाठी आणि अनारसे म्हणजेच दिवा दान करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे, म्हणून याला धोंड्याचा महिना म्हणतात. तर ह्या महिन्यामध्ये ज्यांना शक्य आहे किंवा नवीन जावयाला पण बऱ्याच ठिकाणी असं असतं की नवीन जावई असेल तर पहिल्यांदा हे केलं जातं. काहीजण 3 वर्ष करतात, काहीजण प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येक 3 वर्षातून एकदा हा महिना येतो तर त्याला पण करतात. ज्याच्या त्याच्या भागानुसार पद्धत असते आणि परंपरा असते. पण आता रीतिरिवाज तर आहेतच, पण आता यूट्यूबमुळं ना प्रत्येक गोष्टी अति प्रमाणात केल्या जातात. पण ज्याला शक्य आहे, ज्याची परिस्थिती आहे त्याने करावं. नाही केलं तरीसुद्धा काही फरक पडत नाही. तर असं आहे अधिक मास किंवा धोंड्याचा महिना. आणि ह्यामध्ये आपल्याला म्हणजे काय करायचं असतं, काय करायचं नसतं, तर जावयाला भेटवस्तू का दिल्या जातात ह्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात ऐकली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन आपल्या सणवाराचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात. तर श्री स्वामी समर्थ.